नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने उद्धव ठाकरे के राम रक्षा पाठ कार्यक्रम को लेकर निशाना साधा। बावनकुळे ने इसे ढोंगीपना बताते हुए कहा कि राम आस्था, संस्कार और संस्कृति का विषय है, राजनीति का नहीं। उन्होंने आरोप लगाया कि अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के समय शामिल नहीं होने वाले उद्धव ठाकरे अब राम के नाम पर राजनीति कर रहे हैं। वही बावनकुळे ने देवेंद्र फडणवीस के हिंदुत्व पर उठ रहे सवालों पर भी जवाब दिया। मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील, उद्धव ठाकरे असे का भरकळले। खरं तर जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। आमच्याकरता भगवान प्रभू रामचंद्र हे आस्थेचा, संस्कार, संस्कृतीचा विषय आहे। पण आता या गोष्टीचं वाईट वाटतं की जनाधार गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा खरंच रस्त्यावर उतरण्याची गरज होती तेव्हा उतरले नाही आणि आता मात्र सर्वच लोकांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राची आठवण उद्धवजींना येत आहे असं मला वाटतं। खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे। देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार, संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे। देव, देश, धर्मकार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रयत्नांनी, अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही। देवेंद्रजी खऱ्या अर्थाने भगवान प्रभू रामचंद्राचे असीम भक्त आहेत आणि बाबरी मस्जिदच्या आंदोलनाच्या वेळी देवेंद्रजी कार सेवा करत होते तेव्हा हे सर्व लोक झोपा घेत होते। त्यामुळे देवेंद्रजीबद्दल बोलून आणि ते नागपुरात बोलून केवळ त्यांना टीका मिळत आहे, काही दुसरं मिळत नाही। माझ्याकडे एक जयंत पाटीलजी येऊन गेले, 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंटकरता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही। काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील, घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे। आमच्याकडे संवाद आहे, सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे, त्यामुळं देवेंद्र हिची चर्चा करून निर्णय होईल। ठाकरेच्या बैठकीत नाही, सकारात्मक सरकारने राहिलंच पाहिजे, ही सरकारची जबाबदारीच आहे। मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। उद्या संजय राऊत साहेबांनी एखादा विषय महाराष्ट्रात पाठवला, तो जर योग्य असेल तर निर्णय घेतला पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे। अंबादास दानवेजींनी एखादा विषय काढला, त्यावर काम केलं पाहिजे। शेवटी राज्याच्या हिताच्या 4 गोष्टी सांगितल्यावर जरी विरोधी पक्षांनी सांगितल्या तरी त्यावर सकारात्मक निर्णय करणे हीच सरकारची जबाबदारी आहे। राजमाता जिजाऊ